नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते. कावेरी आणि लताबाई मंदिरात आलेले असतात. मंदिरात फेऱ्या मारत असताना त्यांची एकमेकींची भेट होते. तेव्हा कावेरीनी लताबाईंना सांगितलेलं असतं की सयाजीरावांनी नानांना किडनॅप केलं होतं. त्यावर लताबाई म्हणते की म्हणजे तुम्ही काय बोलताय? नानासाहेबांना जानकीच्या वडिलांनी किडनॅप केलं होतं का? तेव्हा आता कावेरी म्हणत असते की अहो तुम्ही हे काय बोलताय? जानकीच्या वडिलांनी नाही तर ऐश्वर्याच्या वडिलांनी किडनॅप केलं होतं. मी जानकीची आई नाही तर ऐश्वर्याची आई आहे. हे समजल्यानंतर मात्र लताबाईला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर लताबाई डायरेक्टच ऐश्वर्याच्या खोलीत येते. लताबाई रूम मध्ये येते आणि ऐश्वर्याकडे रागातच पाहत असते. तर दुसरीकडे जानकी त्या माणसाचा फोटो वगैरे बघून पोलीस स्टेशन मध्ये येते आणि त्या हवालदाराला म्हणत असते की तुम्ही त्या माणसाला ओळखतात तर, आणि नक्की तुम्ही ओळखतात आणि तो आपल्याच गावातील आहे का? नक्की तो कुठे असतो आणि मी त्याला कुठे शोधू? असं सगळं ती त्या पोलिसाला विचारत असते. तेव्हा जानकी त्या माणसाचा फोटो बघून तिथून जातच असते आणि एका चहा टपरीवर तो माणूस चहा घेत असतो. तेव्हा तो चहावाल्याला ओरडत असतो आणि म्हणत असतो की अरे एक चहा दे. तेव्हा जानकी आता वळून त्या माणसाला पाहते आणि मोबाईल मधला जो कोणी फोटो आहे तो माणूस त्याच्यासारखाच दिसत असतो. तेव्हा जानकीला त्या माणसाला बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो.